नमस्कार। आज दिनांक 25 ऑक्टोबर 2020 महाराष्ट्र न्यूजच्या नवरात्री विशेष गाथा नवदुर्गांची या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत। जिद्द तू, धैर्य तू, जगाला शिकविण्या संवेदना तू, असशील जरी तू स्त्री, जिद्दीला पेटलेली काळी माता तू, प्रेम वात्सल्याची अनादी ओढ तू। स्त्री सन्मानार्थ महाराष्ट्र न्यूजने सुरू केलेल्या गाथा नवदुर्गांची या कार्यक्रमामध्ये आज पाहूयात पुण्याच्या अप्पर जिल्हाधिकारी वैशाली नंदकिशोर इंदानी उंटवाल यांची गाथा। आष्टा शहराला अधिकाऱ्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण करून देण्याचे काम आष्टा येथील श्री गणेश नागरी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आर उंटवाल यांच्या कन्या पुण्याच्या अप्पर जिल्हाधिकारी वैशाली नंदकिशोर इंदानी उंटवाल यांनी केले। त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण आष्टा येथे झाले। वाणिज्य शाखेतून B.Com झाल्यानंतर M.Com सांगली येथे केले। M.Com ला शिवाजी विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावला तर महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला। जिद्द, चिकाटी व अपार मेहनतीच्या जोरावर 1994 मध्ये MPSC उत्तीर्ण झाल्या। त्यांची विक्रीकर अधिकारी गट अ पदी निवड झाली। 2000 मध्ये MPSC मधून त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली। सन 2009 ते 2012 अखेर उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी भोर म्हणून काम केले। 2012 ते 2015 मध्ये राजशिष्टाचार अधिकारी पुणे, 2018 पासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे येथे कार्यरत आहेत। त्यांनी वरिष्ठ स्तरावरील निवडणूक कामकाजाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली। लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्कृष्टरित्या काम केले। भोरच्या प्रांताधिकारी असताना पंढरपूर वारीचे नियोजन करून समन्वय साधला। नारायणपूर येथील दत्त जयंती सोहळ्याचे प्रशासकीय नियोजन व समन्वय साधण्याचे काम सलग 3 वर्ष केले। जातीचे दाखले देणारे फिरते कार्यालय, वृक्षारोपण व वृक्षवाटप यावर भर दिला। वैशाली इंदानी उंटवाल या सध्या पुणे येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत। त्यांचा मोलाचा संदेश जाणून घेऊयात त्यांच्या शब्दात। नमस्कार। आदिशक्ती, आदि माया, अष्टनगरीची आराध्य दैवता अंबाबाईला स्मरून तिला वंदन करून मी वैशाली नंदकिशोर इंदानी उंटवाल, अप्पर जिल्हाधिकारी अष्टनगरीची कन्या, आपणास विनम्र अभिवादन करत आहे। महाराष्ट्र न्यूज चॅनल यांनी गाथा नवदुर्गेची हा खास नवरात्री निमित्त एक सादरीकरणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। या सत्रामध्ये त्यांनी मला माझं सादरीकरण करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। तर सादर करत आहे गाथा नवदुर्गेची। आमचं कुटुंब म्हणजे उंटवाल कुटुंब हे आष्ट्यातलं एक अत्यंत साधारण कुटुंब होतं। त्या घरी आम्ही छोटे असतानाची गोष्ट सांगते। माझे वडील हे त्यावेळी पॉवर लूममध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते। 3 मुलं आणि त्यांना शिकवणं आणि संसार चालवणं ही खूप कठीण बाब होती। माझे वडील रामनारायण उंटवाल यांना साथ दिली त्यांच्या पत्नी माझ्या आई सौ कमलादेवी उंटवाल यांनी। त्यांनी त्यांच्या बरोबरीने चहा पावडर विकून, साखर विकून, कामगारांना चहा पाणी देऊन आणि त्यांचे कपडे शिवून अशी आर्थिक याच्यामध्ये भर घातली आणि त्या दोघांनी संसाराचा गाडा रेटला। पण हा गाडा रेटताना त्यांनी आमच्या 3ही भावंडांना शिक्षणामध्ये कधीही कमी केली नाही किंवा 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे म्हणून मुलाला शिकवूया, मुलीला शिकवायचं नाही असं अजिबात केलं नाही, तर उलट आम्हाला जास्त जोमाने शिकवलं। त्यावेळी माझं 1ली तर 4थीचं शिक्षण जे झालं ते जिल्हा परिषदेच्या भागशाळेत झालं आष्ट्यातल्याचं। हे मी तुम्हाला आवर्जून सांगायचं कारण की त्यावेळेला माझं 1ली ते 3री पर्यंतचे वर्ग होते। एक शिक्षकी शाळा होती, कुंदा पवारबाई आमच्या बाई होत्या, त्यांनी गणित खूप छान घटवून घेतलं होतं। 3री पर्यंत छान शिक्षण झालं, पण पुढे 4थीचं काय, कारण 4थीचा वर्गच नव्हता। माझ्या सुदैवाने 3री पूर्ण झाली आणि मग 4थीच्या वर्गाला मान्यता मिळाली आणि मग अशा रीतीने माझी 4थी पूर्ण झाली। पुढं मात्र प्रॉब्लेम आला नाही। 5वी ते 10वीचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेची आपल्या आष्ट्यातलीच कन्याशाळा इथं छानसं शिक्षण झालं। तिथं देखील आम्हाला शिक्षकांचं खूप छान मार्गदर्शन लाभलं। त्यावेळी आम्ही दोघी बहिणीसुद्धा, मी आणि माझी बहीण मार्शी, आम्ही दोघी बहिणीसुद्धा वक्तृत्व, निबंध, रांगोळी, कथाकथन
त्यानंतर लेझिम, स्काउट, NSS, झांज या सगळ्यामध्ये आम्ही प्रावीण्य मिळवलं होतं. खेळात सुद्धा प्रावीण्य मिळवत होतो आणि अशा रीतीने आमचा सर्वंकष विकास होत होता. 10वीपर्यंत मी तसे काही खूप हुशार विद्यार्थिनी म्हणून अशी नव्हती. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेला मी माझ्या शाळेमध्ये 3री आले होते. 10वीचं शिक्षण झालं, आता पुढं काय आर्ट्स, कॉमर्स की सायन्स. अशा वेळेला मला आठवतं त्यावेळेला असं झालं, सायन्स सुविधा ही फक्त MGB मध्ये 11वी आणि 12वीचीच होती. त्यामुळे मग सायन्सचा विचार डोक्यातून काढून टाकावा लागला, कारण 12वी नंतर पुढं जाणं शक्यच नव्हतं, दुसऱ्या गावी जाऊन शिकणं. मग काय करायचं, वडील म्हणाले कॉमर्स करायचं का, म्हणलं चालेल. कॉमर्स म्हणजे काय माहिती नव्हतं. गेलो आम्ही आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टा इथं, घेतली ॲडमिशन. आणि त्यावेळेला ठरवलं की वडील जर आपल्याला एवढ्या जिद्दीने शिकवत आहेत तर आपल्याला याच्यामध्ये कष्ट करून दाखवायची खूप गरज आहे आणि काहीतरी होऊन दाखवलं पाहिजे. कारण त्यावेळेला 10वी झाल्यानंतर आमचा समाज जो होता तो खूप कमी शिकलेला, आर्थिकदृष्ट्या खूप कमी स्टेबल असलेला समाज होता. त्यामुळे मुलींना शिकवलं जायचं नाही, मुलंही शिकत नव्हती, त्यामुळे मुलींना जास्त शिकवायचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळं समाजातून वडिलांना खूप विरोध होता की मुलींना जास्त शिकवू नका, नाहीतर पुढे त्यांच्या लग्नाचे प्रॉब्लेम येतील आणि सगळ्या समाजामध्ये प्रॉब्लेम तयार होऊन जाईल. पण माझे वडील म्हटले माझ्या मुली ह्या स्कॉलरशिपवरती शिकतात, त्या जोपर्यंत चांगल्या शिकतात तोपर्यंत मी त्यांना नाही म्हणणार नाही. त्यांच्या बेसवर आम्ही कॉमर्समध्ये ॲडमिशन घेतली. 11वी मध्ये अकाउंट्सची खूप चांगली आवड निर्माण झाली. अकाउंट्सची जी आवड निर्माण झाली 11वी मध्ये आयुष्यातला सगळ्यात जास्त अभ्यास केला. त्याचा फायदा असा झाला की माझा अकाउंट अत्यंत पक्का झाला आणि त्याची एक अत्यंत गोडी निर्माण झाली. त्याच्यामुळं पाया पक्का असल्यामुळं पुढचं माझं यश मला मिळवायला फार सोपं गेलं. 11वी 12वी मध्ये मला PI पाटील सर, वाघमोडे सर, भोई सर आणि इतर शिक्षकांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. माझं 11वी ते BCom हे सगळं आपल्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टा इथंच झालं. 11वी ते BCom हे सगळं जाणं येणं, घरून कॉलेजला जाणं येणं खेळ त्या काळी आम्ही सायकलवरती केलं. मला स्कॉलरशिप मिळाली. वडिलांनी लगेच त्याच्यामध्ये अजून पैसे घेतले आणि हिरोची सायकल त्यावेळेला घेऊन दिली आणि अशा रीतीने अखंडपणे कॉलेजचा प्रवास सायकलवरून, टायपिंगचा प्रवास सायकलवरून, ट्युशन नावाचा प्रकार BCom पर्यंत आम्हाला कधी माहितीही नव्हता. जे काय करायचं ते शाळा, कॉलेज आणि स्वतः अशा रीतीने आम्ही ते शिक्षण घेतलं. 12वी मध्ये डिस्टिंक्शनमध्ये आलो. त्याच्यानंतर FY, SYT BComचा अभ्यास सुरू झाला. त्यावेळेला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन लाभलं आदरणीय आवटे सरांचं. त्यांनी खऱ्या अर्थानं माझ्यातली विद्यार्थिनी पुन्हा एकदा कोर्समध्ये घडवली. खूप जीव ओतून मेहनत घेतली. अत्यंत कडक शिस्तीचे असणारे आवटे सर मात्र त्यांनी मला मात्र मुलीसारखी ट्रीटमेंट दिली आणि माझ्यातला अकाउंट्सचा जो एक प्रचंड अभ्यासवृत्ती होती ती खऱ्या अर्थानं जागी केली. BComला मी विद्यापीठामध्ये मेरिटमध्ये आले. MComची सोय आष्टात नव्हती म्हणून मग MCom हे मला सांगलीला करावं लागलं. MCom सुद्धा मी अकाउंट्समध्येच केलं आणि तिथं मी विद्यापीठामध्ये द्वितीय आणि महिलामध्ये प्रथम आले. अशा रीतीनं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झालं त्या वर्षी परत आपल्याला लेक्चरर राहायचे. पण दरम्यान आदरणीय अनिल फाळके सर म्हणजे बापू आम्ही ज्यांना म्हणतो, त्यांनी माझी ही बुद्धिमत्ता त्यांच्या लक्षात आली की ह्या लोकांना MPSCकडे कुठेतरी वळवलं पाहिजे. त्यांनी मला MPSCकडे वळवलं. घरच्यांना समजून सांगितलं. आई वडिलांनी प्रचंड साथ दिली समाजाच्या प्रखर विरोधाबाबत सुद्धा आणि मग आम्ही वळलो MPSC UPSCकडे. खरं सांगू त्यावेळेला खरं कारण होतं MPSC आणि UPSCकडे वळण्याचं सुद्धा. त्यावेळेला अकाउंट्स विषय होता MPSC UPSC. त्या आवडीतूनच मी परत इकडे वळले आणि दुसरं एक होतं की याच्यामध्ये समाजसेवा करायला कधी संधी मिळू शकते. 93 साली MPSCची परीक्षा दिली. पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी विक्री कर अधिकारी गट सेल्स ऑफिसर क्लासवर आपण म्हणतो, सध्या त्याला असिस्टंट कमिशनर ऑफ GST म्हणतात. माझ्या पहिल्या निवडीनंतर आपल्या आष्टा नगरीने माझं खूप कौतुक केलं. यामध्ये
जायंट्स ग्रुप, गणेश संस्था, इतर बँका, शाळा, कॉलेज या सर्वांनी माझं कौतुक करण्यासाठी सत्कार सोहळे आयोजित केले आणि त्यातून आपल्या गावामध्ये एक वातावरण निर्मिती झाली की MPSCतून याच्यामध्ये घडू शकते. त्यानंतर माझी बहीण वर्षा, हिला सुद्धा पारखे सरांचं वैयक्तिक मार्गदर्शन लाभलं आणि ती देखील MPSCतून सिलेक्ट झाली. त्यानंतर मग आम्ही तिघांनी हा विचार केला की जर असं घडू शकतं तर हे आपल्या पंचक्रोशीतून जास्त जण याच्यामध्ये घडली पाहिजेत आणि मग यातूनच पारखे सरांनी सुरू केली स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीची सुरुवात. त्याची सुरुवात केली आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टा इथून. तिथं आम्ही दोघी बहिणीसुद्धा मार्गदर्शनासाठी जायचो आणि त्यातून पहिल्या टप्प्यामध्ये स्मिता शाह, रोहिणी वीरभक्त आणि त्यानंतर मौसमी चौगुले अशा अधिकारी घडत गेल्या आणि त्यानंतर अधिकारी घडण्याचं हे सत्र आज सगळ्यात वाढतच चाललेलं आहे. दरम्यानच्या काळात मी 95 मध्ये विक्रीकर अधिकारी म्हणून जॉईन झाले, पण 94 सालीच मी राष्ट्रीय पातळीवरती लेक्चरशिपसाठी आवश्यक असणारी परीक्षा नेट परीक्षा ही कॉमर्स विषय घेऊन आपल्या विद्यापीठामध्ये उत्तीर्ण झाले होते. केवळ अकाउंट्स आणि अभ्यासाच्या जोरावरती मी एकटी विद्यार्थिनी अशी होती की ती परीक्षा उत्तीर्ण झाली होती. त्याच वर्षी मी LICची परीक्षा पण उत्तीर्ण झाले. त्याच वर्षी मी UPSC मेन्स परीक्षेपर्यंत देखील गेले. UPSC मेन्स परीक्षेला मी 3 वेळेपर्यंत होते, परंतु माझं फायनल सिलेक्शन होऊ शकलं नाही. सेल्स टॅक्स हे अकाउंटच्या दृष्टीने अत्यंत चांगलं क्षेत्र होतं, त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात मला त्याच्यामध्ये आवड राहिली. परंतु नंतर असं लक्षात आलं की हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये समाजासाठी डायरेक्टली काय करता यायला थोडासा स्कोप कमी आहे किंवा सामान्यांसाठी काय करायला स्कोप कमी. जो उद्देश आमचा या MPSCमध्ये येण्याचा होता त्याकरिता मग MPSCची पुन्हा परीक्षा दिली आणि मग 99च्या परीक्षेमध्ये यश मिळवून मी पुन्हा 2001 मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावर रुजू झाले. उपजिल्हाधिकारी पदावरती काम करत असतानाच 2003 मध्ये माझा विवाह श्री नंदकिशोर इंद्राणी पुणे रहिवासी यांच्याशी झाला. मला हे आवर्जून नमूद करावं वाटतं की आमचा हा पुण्याचा जो परिवार आहे तो दत्त संप्रदायातील परिवार आणि त्यामुळं नारायणपूरचे आदरणीय नारायण महाराजांचा पगडा या कुटुंबावरती होता. त्यावेळी नारायण महाराज हे मोठ्या प्रमाणावरती सामुदायिक विवाहावरती भर देत होते. हुंडाबळी विरुद्ध चळवळ चालवत होते. त्यांची चळवळ ही पुणे, सातारा, महाड, मुंबई या भागात कार्यरत होती. त्यामुळं माझ्या मिस्टरांची एवढीच इच्छा होती आणि अपेक्षा होती की आमचा विवाह हा हुंड्याशिवाय होईल, परंतु तो सामुदायिकमध्ये व्हायला पाहिजे. त्यांनी माझ्या आईवडिलांची समजूत काढली. माझ्या वडिलांनाही त्यांचा मुद्दा सामाजिक बांधिलकीचा भाग ठेवून खूप पटला आणि मग आम्ही पुणे येथे सामुदायिक कार्यक्रमामध्ये विवाह होत असतो. त्यानंतर 2004 मध्ये जी निवडणूक होती, लोकसभा निवडणूक ही पाटणला केली आणि विधानसभा निवडणूक ही पुण्यामध्ये केली. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला माझे पती आणि माझ्या सासूबाईंनी मला खूप साथ दिली, कारण माझी मुलगी महिमा ही विधानसभा निवडणुकीच्या वेळेला केवळ 2.5 महिन्याची होती आणि रात्री 12-12, 2-2 वाजेपर्यंत साधारणपणे 2 महिने आम्हाला काम करावं लागत होतं. त्यावेळेला जी कसरत होती ती आम्ही तिघांनी मिळून पार पाडली आणि मग खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये माझ्या कामकाजाची मुहूर्तमेढ रोवली गेली. खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये यश आम्हाला मिळालं. महिमा ज्या महिन्यामध्ये झाली त्याच महिन्यामध्ये मी निवडणुकीचं लोकसभेचं कामकाज पाटणच्या ठिकाणी केलं होतं. हे मला आवर्जून नमूद करावं वाटतं, कारण काम हे अत्यंत महत्त्वाचं आणि प्रायोरिटीचं असतं, ते त्यावेळेस केलंच पाहिजे. हे आवर्जून सांगायचं कारण की ते पाटणचं जे इलेक्शन होतं हे आपल्या मशीनवरचं पहिलं इलेक्शन होतं आणि जर ते मी इलेक्शन त्यावेळेला केलं नसतं तर मशीनमधली माहिती मला कदाचित लगेच झाली नसती आणि मी विधानसभा इलेक्शन पण करू शकले नसते. म्हणजे त्या वेळेला किती लढाई लढत गेलं तर पुढचं यश ठरलेलं असतं, हे सांगणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढं इथं पुण्यामध्ये कामकाज केलं, साताऱ्यामध्ये कामकाज केलं आणि परत अत्यंत अल्प कालावधी सांगलीमध्ये कामकाज केलं आणि 2009च्या निवडणुकीला मी पुण्यामध्ये भोर येथे प्राण म्हणून रुजू झाले. 2009ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विधानसभेमध्ये मला कामकाज करावं लागलं. आवर्जून नमूद करावं असं वाटतं की तिथं तो जो मतदारसंघ होता तो साधारणपणे 190 किलोमीटर टप्प्याचा होता. भोर, वेल्हा आणि मुळशी अशा तिन्ही बऱ्यापैकी दुर्गम असलेला भाग त्याच्यामध्ये होता. त्यानंतर अशा रिमोट ठिकाणी लोकांना पाठवणं, साधारणपणे 3200 लोकांना केंद्रावरती पाठवणं, त्यांच्याकडून निवडणूक करवून घेणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण कामकाज मला तिथे यशस्वीरित्या पार पाडता आलं. याचं मला खूप समाधान त्यावेळी मिळालं. 2009 प्रमाणेच त्या इलेक्शनप्रमाणेच परत मग नगरपालिका इलेक्शन, उदाहरणार्थ भोर, सासवड, खंडाळा इथल्या नगरपालिका निवडणुका, पिंपरी चिंचवड येथील 2017ची निवडणूक आणि 2007ची पुणे येथील महानगरपालिकेची निवडणूक, इथे या सर्व ठिकाणी मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केलं. भोर आणि तासगाव इथल्या झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी कामकाज केलं. त्यामुळे अशा रीतीने निवडणुकीमध्ये महसूल अधिकारी हा एकदम पाठीचा कणा आणि अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडावी त्याला लागते. ते काम मला खूप चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची संधी मिळाली. 2019च्या निवडणुकीचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण ती निवडणूक मी केली पिंपरी विधानसभा मतदारसंघाची, ते लोकसभा आणि विधानसभेचं. तिथलं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी कामकाज केलं. शहरी हा विधानसभेचा भाग, अशा वेळेला इथं स्टाफचं ट्रेनिंग घेणं हे अत्यंत कठीण काम असतं, कारण हा स्टाफ हा पूर्ण शिक्षक किंवा असा नसतो. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा, वेगवेगळ्या ठिकाणून आलेला स्टाफ असतो, वेगवेगळ्या टाईपचा स्टाफ असतो. त्यांचं ट्रेनिंग घेणं हे खूप कठीण असतं, कारण केंद्रावरती गेल्यानंतर या वेळेला व्हीव्हीपॅट मशीन ही नवीन कन्सेप्ट आली होती, ती कन्सेप्ट समजून सांगणं आणि त्यांच्या गळी उतरवणं आणि त्याच्यामध्ये बिनचूकपणे जर कुठली चूक न होता निवडणूक पार पाडणं हे खूप कठीण कार्यक्रम असतो. वेगवेगळ्या केंद्रावरती पाठवण्यापूर्वी त्यांना जे आपण ट्रेनिंग देतो, आम्ही अगदी ठरवलं आणि आम्ही आणि आमच्या पिंपरीच्या टीमनी की नाही, हे ट्रेनिंग कधी वेगळ्या पद्धतीने द्यायचं. आणि मग महाराष्ट्रात एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही लोकसभा आणि विधानसभा दोन्ही वेळेला करून दाखवलं. साधारणपणे 2500 जे केंद्रावरती जाणारे अधिकारी कर्मचारी होते त्यांचं ट्रेनिंग हे आम्ही नाट्य रूपात सादर केलं, की जे त्यांना खूप भावलं, खूप आपलंसं वाटलं आणि ते खूप त्याच्यामध्ये पारंगत झाले. त्यांच्या सर्व शंकांचं निरसन आमच्या त्या नाट्यमय प्रशिक्षणातून झालं. आणि हे करायला खूप कठीण होतं, किचकट होतं, कारण साधं नाटक सादर करणं वेगळं असतं, परंतु प्रशिक्षण हे बिनचूक पण घेतलं पाहिजे आणि नाटकाचं सादरीकरण पण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये PPT आल्या, गाण्या रूपातून आले, त्यांच्या शंका समाधान आले, अशा वेगळ्या पद्धतीने आम्ही ते सादरीकरण केलं आणि ते खूप त्याचा प्रसार आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला खूप चांगली पसंती मिळाली. अशा रीतीनं वेगवेगळ्या याच्यामध्ये मी कामकाज केलं. भोर प्रांत असताना मला पुरंदर तालुक्यामध्ये आपल्या पालखीचं नियोजन करावं लागायचं, तिथं समन्वय अधिकारी म्हणून कामकाज करावं लागायचं. तर तिथं सासवड, जेजुरी, वाल्हा आणि मीरा हे साधारणपणे 5 दिवसाचं कार्यक्रमाचं नियोजन पूर्ण ज्ञानेश्वर महाराज पालखीचं करावं लागायचं. पूर्ण समन्वय मला करायचं, ते एक संधी सलग 4 वर्षे मिळाली. तसंच नारायणपूरच्या दत्त जयंतीचा कार्यक्रम सुद्धा खूप मोठा असतो, तिथलं सुद्धा 3 वर्षे सलग प्रशासकीय समन्वय करण्याचं मला भाग्य लागलं. आता या सगळ्या दरम्यान मला दाखले जे दिले जातात, जातीचे दाखले मिळण्यासाठी, त्याच्यामध्ये मी आगळ्यावेगळ्या उपक्रम कसा राबवला होता की मोबाईल ऑफिस टाईप केलं होतं. विशेषतः पालखीच्या दरम्यानचा काल जो असतो तो विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा काल असतो आणि त्यावेळेला त्यांना त्या वेळेत दाखले मिळणं फार महत्त्वाचं असतं. ते मी जिथं असेल तिथं दाखले दिले. अगदी पालखी तळावरती गाडीच्या बॉनेटवरती मी सुद्धा दाखल्यावरती सह्या केल्या. मला आठवतं एका विद्यार्थिनीला तर ती पोलीसमध्ये सिलेक्ट झाली होती, तिला ग्राउंड करायचं होतं, त्यावेळेला तिला ते दाखल्याची गरज होती, तर रात्री 1 वाजता सुद्धा मी तिला दाखला पण मी सही केली होती. म्हणजे हे काही गोष्टीचं समाधान आपल्याला या महसूल यंत्रणेमध्ये असताना मिळत असतं, ते मला खूप समाधान मिळालं. 2012 ते 2015 या कालावधीमध्ये मी पुणे इथे उपजिल्हाधिकारी राजशिष्टाचार म्हणून काम केलं. ह्याचं काम थोडंसं वेगळं असतं. याच्यामध्ये खूप किचकट विषय एक असतो.
आपण ज्याला म्हणतो ना प्रोटोकॉल, म्हणजे कोणी मंत्री आले ते त्यावेळेला काय कामकाज करायचं कलेक्टर ऑफिस, ते सगळं कामकाजाचं कोऑर्डिनेशन माझ्याकडे होतं. याच्यामध्ये या 3 वर्षाच्या दरम्यान मला तेव्हाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, तेव्हाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, तसेच प्रणब मुखर्जी साहेब, या सर्वांचा, तसेच APJ अब्दुल कलाम साहेब, या सर्वांचा प्रोटोकॉल करायचं भाग्य मला मिळालं. त्याचप्रमाणे या प्रोटोकॉलमध्ये राज्याचे आपले राज्यपाल, मुख्यमंत्री, इतर राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रातले सगळे मंत्री आणि इतर राज्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे आणि आपल्या राज्याचे न्यायाधीश, उच्च न्यायालयातले न्यायाधीश, या सर्वांचा प्रोटोकॉल करावा लागतो. तसंच वेगवेगळ्या कमिटीवरचे पण लोकांचा प्रोटोकॉल करावा लागतो. तिथं खूप वेगळ्या पद्धतीचं कामकाज मला करण्याची संधी मिळाली. हे कामकाज करत असताना एअरपोर्टवरती कधी रात्री 2 वाजता, कधी पहाटे 5 वाजता जावं लागायचं. पण अशा वेळेला मला माझ्या कुटुंबाची साथ खूप मिळाली. तिथं कुठेही मला नकारात्मक सूर माझ्या कुटुंबाकडून मिळालं नाही, म्हणून मी हे काम सुद्धा पार पाडू शकले. त्यानंतर सध्या माझं प्रमोशन झालेलं आहे. मी सध्या अपर जिल्हाधिकारी म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे इथे कार्यरत आहे. सांगायला अभिमान वाटतो की मी आणि माझी बहीण वर्षा, आम्ही दोघीही सध्या अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहोत. आणि महाराष्ट्रातली ही एकमेव केस अशी असेल की जिथं दोघी बहिणी अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ह्याच्या मागचं पुन्हा एकदा श्रेय जातं माझ्या आई आणि वडिलांना, की ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजाचा विरोध पत्करून आम्हाला घडवलं, खऱ्या अर्थाने आम्हाला नवदुर्गा बनवलं, आणि म्हणून आज मी तुमच्या पुढे उभे आहे. हे सगळं करत असताना जेव्हा आम्ही दोघी घडलो, त्याच्यानंतर माझ्या आई आणि वडिलांनी समाजामध्ये कधीही मोठेपणा मिरवला नाही की माझ्या दोन्ही मुली उपजिल्हाधिकारी आहेत, आता उपजिल्हाधिकारी आहेत. ते त्यांच्या समाजसेवेमध्ये कार्यरत आहेत. वडील जायंट्स ग्रुपच्या सर्वोच्च स्थानावरती कार्यरत आहेत, सर्वोच्च कमिटीमध्ये ते कामकाज करतात. तसंच पतसंस्थेमध्ये देखील ते कामकाज म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून करतात. आई सुरुवातीपासून भजनामध्ये आहे, जायंट्स ग्रुपमध्ये आहे. भजनाची तिची गोडी आणि भजनाची तिच्या संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे. या सगळ्यामुळं आम्ही आज घडलो. आईने आम्हाला खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीने घडवले. मुद्दाम तुम्हाला सांगावं लागेल, त्यांनी अभ्यास आहे म्हणून काम करू नका असं आम्हाला कधी नाही सांगितलं. काम आधी करायचं आणि मग अभ्यास करायचं, काम करत करत अभ्यास करायचं. त्यामुळे आम्ही घरातही काम करत राहिलो. जसं एका पेटीतून म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यातून संसार सुरू होतो, तसं आमच्या वडिलांचा म्हणजे आमचं दुकानाचा परिवार जो सुरू झाला ते एका पेटीतून सुरू झाला आणि ते मोठ्या दुकानाच्या स्वरूपापर्यंत त्याला प्राप्त झालं. हे सगळं आम्ही घरगुती स्वरूपावरती करत करत गेलो. मला आठवतंय बीकॉमच्या वेळेला परीक्षा असायची दुपारी 3 वाजता, तर त्यावेळेला मेमध्ये परीक्षा असायची, लग्नाचा बस्ता असायचा. तर लग्नाचा बस्ता आम्ही 1 ते 1.5 वाजेपर्यंत काढायचो. त्याच्यानंतर आम्ही जाऊन पेपर दिलेले. म्हणजे थोडक्यात घर आणि किंवा घर, दुकान किंवा आपली जी जबाबदारी आहे ती पार पाडत शिक्षण घेण्याची जी आम्हाला कला त्यांनी शिकवली, त्याच्यामुळे आज आम्ही घर आणि ऑफिस हे कुशलपणे हाताळू शकतो. त्यामुळे त्यांचं श्रेय याच्यामध्ये खूप मोठं आहे. माझ्या आईला आदर्श माता म्हणून पुरस्कार मिळाला. तो खऱ्या अर्थानं ती सार्थ आदर्श माता आहे म्हणून मिळाला, म्हणून आम्हाला त्याचा सुद्धा अभिमान वाटतो. माझ्या सासरच्यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांनी मला आज सगळ्यात पूर्ण मोलाची साथ दिली. माझ्या सासूबाई आणि माझ्या मिस्टरांची मला साथ असल्यामुळं आम्ही हे करू शकलो. निवडणुकीच्या वेळेला विशेषतः आम्हाला रात्री 2-2, 3-3 वाजता यावं लागतं. अशा वेळेला माझ्या सासूबाईंनी माझ्या मुलांचा, मला एक मुलगी आहे महिमा आणि मुलगा नारायण, यांचा सांभाळ अत्यंत छान पद्धतीने केला. म्हणून मी बोर्डसाठी प्राचीप असो किंवा निवडणुकीचं कुठलंही कामकाज असो, या प्रोटोकॉलची ड्युटी ही व्यवस्थित सांभाळू शकले आणि यशस्वीरित्या पार पाडू शकले. त्यामुळं खऱ्या अर्थाने याच्यामध्ये मी नवदुर्गा बनण्यामध्ये माझी आई आणि माझ्या सासूबाई, तसंच ह्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट सपोर्ट माझी बहीण वर्षा, ह्या सगळ्यांचा सहभाग आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्याच नवदुर्गा आहोत. धन्यवाद.
वैशाली नंदकिशोर इंदाणी उंटवाल यांच्या कार्याला महाराष्ट्र न्यूजचा सलाम. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा. उद्या पुन्हा भेटूयात नव्या दुर्गेच्या गाथेसह.